अँगलनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते आणि या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसनं स्वतःचा एक स्वतंत्र तपासही सुरू केल्याचं कळतंय। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यानुसार ज्या पद्धतीनं दगडफेक करण्यात आली, ज्या पद्धतीनं वाहनातनं दगड आणण्यात आली, ते काश्मीरमधल्या दगडफेकीच्या रणनीतीशी मिळतं जुळतं आहेत आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणातला तपास सुरू आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा, असदुद्दीन ओवैसीनं महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधलेला आहे। कपड्यांवरती असणाऱ्या पुराणातल्या आयतिका जाळल्या अशी तक्रारही त्यांनी केलेली आहे। कई तस्वीर किसी बादशाह के बनाकर जलाए पूरे महाराष्ट्र में, कोई रिएक्शन नहीं हुआ तो आपको तकलीफ हो गई। तो आपने क्या किया कि कुरान की जो आयतें हैं, जो वर्सेस हैं कुरान के, जो एक कपड़े पर लिखी जाती हैं, उसको आपने जलाया। और जब ये हरकत हो रही थी तो उसी वक्त जाकर मुकामी वहाँ के जो मुसलमान और हिंदू लोग थे, जाकर कंप्लेन किए डीसीपी को कि इसको रुकवाइए। देखिए ये जो कपड़ा है जिसपे कुरान करीम के आयतें लिखी हैं, वर्सेस लिखी है, मत करिए। जलाया गया, एक्शन नहीं लिए। उसके बाद शाम में ये सब चीजें हुई। मैं उसका कंडेम करता हूँ वायलेंस का, मगर इसको टोटल देखिए आप कि जो स्टेटमेंट्स एमिनेट हुए हैं, जो स्टेटमेंट दिए गए हैं मिनिस्टर्स की तरफ से, अभी भी दिए जा रहे हैं। भाई आप रूल ऑफ लॉ को फॉलो करिए ना। आप तो भारत के संविधान पर आपने ओथ लिया है, तो आप कैसे प्रोवोकेटिव स्टेटमेंट्स क्यों दे रहे हैं आप? भाई मुझे किसी कोई चीज पसंद नहीं है, आपको कोई चीज पसंद नहीं है, तो कोई भी अपनी नापसंद का इजहार कानून को हाथ में ले करेगा क्या? दरम्यान महाल परिसरामध्ये हिंसाचारानंतर तणावपूर्ण अशी शांतता आहे। या परिसरातील पोलीस बंदोबस्त हा तैनातच आहे। असं असतानाच हिंदू संघटनांकडून महाल परिसरात आंदोलन करण्यात आलं। या परिसरात सध्या तणाव असताना अशा मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलीच कशी, असा सवाल उपस्थित होतोय। शिवाय या आंदोलनामुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय अशा मोर्चांमुळे वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे। हिंदू संघटनांनी हिंसाचाराच्या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवला। मात्र संचारबंदी असताना हिंदू संघटनांकडून एकत्र येत नारेबाजीही करण्यात आली। हिंसाचार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणीही करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडून। प्रवीण, अशा स्वरूपात एकीकडे संचारबंदी लागू आहे, तरीही हा मोर्चा झालाच कसा? महल परिसर में कहां से आई है? पोलिसांनी सर्वांना, म्हणजे विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि इतर सर्वांना सांगितलं आहे की कुठल्याही पद्धतीनं आंदोलन, प्रक्षोभ विधानं आणि वादे प्रतिदावे काही करू नका। पण असं असतानाही आज महाल परिसरामध्ये काही भाजी विक्रेत्यांच्या विरोधात आंदोलन काही लोकांनी केलं आणि त्या ठिकाणी जमाव जमला 100 जणांचा आणि त्यांनी तिथे त्यांनी काही वक्तव्य केली। आता ही वक्तव्य अशा परिस्थितीमध्ये, तणावाच्या परिस्थितीमध्ये करणं अयोग्य होतं। त्यामुळे पोलिसांनी त्यांना समज दिली आणि आता या ठिकाणी दाखवू शकतो की परिस्थिती अत्यंत शांत आहे। कुठल्याही पद्धतीने तणाव जरी या ठिकाणी असला तरी या तणावामध्ये अशांतता कुठे नाही आहे। त्यामुळे शांततेमध्ये हे सगळं सुरू आहे। पण अशा परिस्थितीमध्ये कोणीही असं आंदोलन करायचं, कर्फ्यू संचारबंदी जेव्हा असते तेव्हा कुठल्याही पद्धतीनं कोणी तिथे येऊ नये आणि अशा पुन्हा प्रक्षोभ विधानं होऊ नये, माथी भडकू नये कोणाची, असा त्याच्यामागचा हेतू असतो। पण अशा संचारबंदीच्या आदेशामध्ये अशा पद्धतीनं आंदोलन करणं, 100 लोकांनी, 50 लोकांनी एकत्र येणं आणि अशा पद्धतीनं वादग्रस्त मागणी करणं, या संदर्भात सुद्धा आता पोलीस हे कारवाई करण्याच्या याच्यात आहे। त्यामुळे कोणीही या वादामध्ये तेल पडेल असं कुठलेही वक्तव्य करू नये आणि कोणी वादग्रस्त अशा मागण्या करू नये असं पोलिसांचं आव्हान आहे। त्यामुळे विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल किंवा आणखी ज्यांनी आक्षेप घेतला, त्या सगळ्यांना पोलिसांनी ऑलरेडी बोलवून मीटिंग घेऊन समज दिली आहे की आता कोणीही या वादात तेल पडेल असे कुठलेही विधानं करू नका। पण हे नागरिक अचानकच आले आणि त्यांनी आज हे आंदोलन केलं आणि त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला। पण त्यांची मागणी ही काही रास्त नाहीये आणि वादग्रस्त त्यांची मागणी आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रवीण।